नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला गावाकडे अंड्याचं कालवण कसे करतात ते दाखवणार आहे. या अंड्याच्या कालवणामध्ये घरचाच काळा मसाला घालून हे अंड्याचं कालवण करतात आणि भाजी घट्ट होण्यासाठी जे आपले फुटाण्याचे डाळे असतात ते बारीक करून यामध्ये घातले जातात. त्यामुळे आपला अंड्याचा रस्सा छान घट्ट दाटसर होतो आणि चवीलासुद्धा एकदम छान लागतो. चला करूया. इथे बघा मी 6 अंडी घेतली आहेत. आपण ह्या 6 अंड्याचं कालवण करणार आहोत. आता अंड्याच्या कालवणासाठी एक कांदा असा मोठा चिरून घेतला. अर्धी वाटी सुकं खोबरं खिसणीने खिसून घेतलं. असं खोबरं खिसून घेतलं की पटकन बारीक होतं. कोथिंबीर, आले आणि 7-8 लसूण पाकळ्या अशा बारीक मी केलेल्या आहेत आणि 2 चमचे फुटाण्याचे डाळे. सगळ्यात आधी आपण अंडी उकडून घेऊया. स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण अंडी उकडून घेणार आहोत. स्टीलच्या पातेल्यामध्ये अंडी उकडली की आपलं पातेलं काळं पडत नाही आणि मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे अंडी आपली फुटून बाहेर येत नाहीत. एक तांब्या पाणी घातलं, असंच पातेलं गॅसवर ठेवून घेतलं. आता ही अंडी आपण शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण मसाला तयार करू. गॅसवर तवा ठेवून घेतला. तव्यामध्ये हे खोबरं आधी आपण भाजून घेऊया. चांगलं लाल होईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आधी हा सगळा मसाला भाजून घेतला की मग आपल्याला अंड्याचं कालवण करताना जास्त मसाला भाजायला वेळ लागत नाही. पटकन मसाला भाजला जातो. बघा एकदम लाल होईपर्यंत आपण हे खोबरं असं भाजून घेतलं. आता ताटामध्ये हे खोबरं आहे ते काढून घेऊया. आता तव्यामध्ये हा कांदा घालून घेतला आणि कांदा पण आपण लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा बघा आपला भाजून झालेला आहे आणि आता तो ताटामध्ये काढून घेऊ. तोपर्यंत बघा आपली अंडी पण चांगली शिजलेली आहेत आणि आता आपला हा भाजलेला मसाला आहे तो गार झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला मी घालून घेतला. डाळे पण यामध्येच घातले आणि पाणी न टाकता आधी आपण वाटून घेऊया. आता थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक असं याचं वाटण करून घ्यायचं आहे. आपलं ह्याचं वाटण बघा एकदम चांगलं बारीक झालेलं आहे. अंडी उकडलेली आहे ते अशी मी सोलून घेतली आणि जो आपला काटा चमचा असतो त्याने अशा याला टोचा करून घ्यायच्या. म्हणजे आतपर्यंत जो आपल्या अंड्याचा रस्सा असतो तो जातो आणि कालवण आपलं एकदम छान चविष्ट असं तयार होतं. सगळ्या अंड्यांना बघा मी अशा टोचा करून घेतल्या. आता गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये एक मोठी पळी तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की हा वाटलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा. सगळा मसाला यामध्ये मी घातला आणि चांगलं आपल्याला याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवर चांगला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. आता यामध्ये घरचा काळा मसाला मी 1.5 चमचा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले यामध्ये घालू शकता. मसाला घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं परत हलवून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपण चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. असं हलवून झालं की एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि यावर ताट झाकून हा मसाला आपण 2 मिनटं चांगला शिजवून घेऊया. थोड्या वेळाने ताट काढून बघा बाजूनी तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला भाजला आहे आणि परत हे चांगलं मी हलवून घेतलं. आपला मसाला चांगला भाजला आहे आणि आता यामध्ये आपण अंडी घालून घेऊ. तुम्हाला फक्त असा सुका अंडा मसाला आवडत असेल तर तुम्ही असाही खाऊ शकता किंवा यामध्ये पाणी घालून रस्सा कालवण करू शकता. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि हलवून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. तुम्हाला अंड्याचं कालवण किती पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तुम्हाला असा अंडा मसाला आवडत असेल तर तुम्ही असा अंडा मसालासुद्धा खाऊ शकता. पण मी पातळ अंड्याचं कालवण करणार आहे त्यामुळे यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घातलं की आपल्याला हे चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला अंड्याचा रस्सा किती पातळ घट्ट करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालून घ्या. पण भाकरीसोबत खायचं असेल तर असं अंड्याचं पातळ कालवणच छान लागतं. बघा एवढ्या प्रमाणात असा मी घट्ट रस्सा केलेला आहे आणि 5 मिनटं याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आपल्या ह्या अंड्याच्या रश्श्याला बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि मी परत असं चांगलं हलवून घेतलं.
मस्त झणझणीत गावरान पद्धतीने अंड्याचं कालवण आपलं तयार झालेलं आहे. आपण मसाला भाजून घेतल्यामुळे आपल्या ह्या अंड्याच्या रस्स्याला किती छान रंग आलेला आहे. आता गॅस बंद केला आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. फक्त घरचा काळा मसाला घालून हे झणझणीत असं गावरान पद्धतीने मी अंड्याचं कालवण केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.